पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। का भरले चंद्र तारांगणी, नभसिंधू आपण या माझी आणी। तैसा गीतेसी मी अंतःकरणी, सुदला तोवा। 580 ओवी चालू असलेला विषय शेवटच्याच श्लोकातला चालू आहे आणि या पूर्ण अध्यायाचा हा उपसंहार चालू आहे। आता जी काही ओवी, त्या ओवीमध्ये महत्त्व असं आहे की अर्जुन हा श्रोता कसा आहे, त्या श्रोतेपणाचा त्याचा अधिकार कोणता आहे ते सांगण्याचं उदाहरण आहे। त्याच्यामध्ये अगोदरच्या ओवीत सांगितलं, चोखटीवा आपुलिया पुढीला उगाणा घ्यावया, तया दर्पणाचीच परी धनंजया केली आम्हा। आता त्याने असं सांगितलं की चांगला स्वच्छ केलेला आरसा आहे आणि निर्दोष आहे, त्यामुळं त्याच्यात जर पाहायचं गेलं तर काय आट्टास पडणार आहेत, आपलं मुख त्यात लगेच दिसल। त्याच्यामध्ये जो काही आरसा आहे त्या आरशामध्ये मुख लगेच दिसल आणि जसं आहे तसं, तुम्ही गंध लावलेला असलं तर गंध लावलेलं त्यात दिसल, टोपी घातली असली तर टोपी दिसेल, नसेल तर नसेल, जे तुमचं स्वरूप आहे ते त्यात दिसतं। तसं अर्जुना तुझं अंतःकरण इतकं शुद्ध आहे की तया दर्पणाचीच परी धनंजया, तुझ्या ठिकाणी इतकं अंतःकरण शुद्ध आहे की मी जे सांगितलं आहे ते माझं स्वरूप तुझ्यात दिसायला लागले, म्हणजे माझं प्रतिबिंब तुझं अंतःकरण दाखवते। हे हृदयीचे ते हृदय गातिले आणि आपण ऐसे केले, हे जसं आहे तसं तुझं झालं। माझ्या अंतःकरणात, माझ्या मनात जे जे काही या परमात्म्याविषयीचा बोध आहे तो सगळा बोध तुझ्या ठिकाणी उतरलेला आहे। माझा आता जे सांगण्याचा जो आशय आहे तो सगळा तुझ्या ठिकाणी उभा राहिला आहे, हे मला आता स्पष्ट दिसत आहे। आता त्याच्याकरता हे चालू ओवीचं उदाहरण आलं की संध्याकाळची वेळ आहे आणि समुद्राचं पाणी स्थिर आहे, लाटा नाही उठलेल्या, कारण हवा नाही, काही नाही। अशा वेळेस आकाशात असलेला चंद्र आणि तारांगण ह्या सगळ्याचं प्रतिबिंब समुद्राच्या ठिकाणी उभं राहिलं। अशा तऱ्हेनं उभा आहे की वर पाहिल्यावर आकाश कितीतरी उंच 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 वाटतं, केवढं तरी आकाश उंच आहे, आणि समुद्रातल्या प्रतिबिंबात पाहिलं तर किती खोलच आहे असं वाटतं। जसं वर तसं या ठिकाणचं वाटतंय। त्याच्यामुळं नभसिंधू आपण या माझी आणी, त्या आकाशासह तारांगणासह समुद्रानं त्याला आपलंसं केले। तैसा गीतेसी मी अंतःकरणी, सुदला तुवा। तेव्हा ह्या गीतेमध्ये जे सांगितले त्या गीतेसह तुझ्या अंतःकरणात मी सुद्धा आता उभा राहिलेलो आहे। मुळात हेच असतं की सत्शिष्याच्या ठिकाणी कोणतं लक्षण असलं पाहिजे तर गुरुचा बोध तर उभाच राहावा, सद्गुरूसह उभा राहावा। आता त्याला बोधाचं महत्त्व नाही, माझे श्रीगुरु बोधरूप आहेत, माझ्या श्रीगुरु बोधाचंच अंग आहे। कारण श्रीगुरु म्हणजे कोणीतरी एक व्यक्ती असं नसून ते प्रत्यक्ष ज्ञान आहे। गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, हे ज्ञानच आहे। आणि त्यामुळं त्यांच्याकडे व्यक्ती म्हणून पाहण्यापेक्षा आता ज्ञान म्हणूनच पाहिलं। मग ज्ञान जर आपल्या अंतःकरणात सगळं उतरलेलं आहे तर हे कोण आहेत, तर हे ज्ञानस्वरूप असल्यामुळं तेही माझ्या अंतःकरणात आहेत। जे त्रिविध मळकटा,
तू सांडलासी सुबटा म्हणून गीतेसी मज वसवटा झालासी गा. आता त्याच्याकरता सांगितलं की मळ आपल्या ठिकाणी असतो, अंतःकरण मलिन झालं हे शास्त्र सांगतं. कशाने होतं मलिन? तर कोणत्याही प्रकारचे जे परिणाम आहेत ते कर्मानंतर उभा राहतात. कर्माचंच फळ जर काही असेल तर पाप पुण्य, त्याचं फळ पापपुण्यानुसार आणखीन जर कोणतं म्हणायचं असेल तर सुख दुःख आहे. म्हणजे कर्माचे परिणाम अंतःकरणात उभा राहतात. अशी कोणती कोणती कर्म होतात आपल्याकडून आणि कर्म करण्याचे काय आपल्याकडं? एक आपलं शरीर आहे, शरीरानं कर्म होतात. दुसरं आपली वाचा आहे, वाचेने कर्म होतात. आणि तिसरं आहे मन, म्हणून काया वाचा मने. हे सगळे काय आहेत? तर आमच्याकडं मळ निर्माण करणार आहेत. अमुक असा बोलला, अमुक तसा बोलला, मी त्याला तसं बोललं, हे वाचेचा मळच आला. माझ्या हातून हे चुकलं, मी तसं माझी नको होतं पण माझ्या हाताने ते झालं, शरीराचं मळ आहे. आणि मन, आज माझ्याकडून हे राहिलं ते राहिलं, मी अपराधीच आहे, माझं नियम चुकलाच, हे मळाचा नियम आहे. मनातून मळ निर्माण झाला, हे सगळे. म्हणून त्यांनी सांगितलं त्रिविधा मळकटा. अशा 3 प्रकारचे जे मळ आहेत ते सगळे तू सांडिलाशी सुबटा. आता तुझ्याजवळ काहीच नाही, कारण तुझं शारीरिक, वाचिक आणि मानसिक सगळं जर मलाच आलं आहे, तुझं अंतःकरण माझ्याशी एकरूप झालेलं आहे. म्हणून गीतेशी मज वसवटा. तर माझ्यासह गीता तुझ्यात वस्तीला आली, तुझ्याच ठिकाणी राहिली. काय असतं की 1 नाही तर 2 दिवसाचा मुक्काम असतो तो पाहुणा, आणि तिथंच कायमचा असतो तो तिथला वस्तीकर. इथेच आम्ही आहोत, ह्याच वस्तीला आहोत असं तिथंच राहतो. म्हणून तू जर काही असतील तर आता माझ्या दृष्टीनं असं आहे की तुझं माझ्याजवळ स्थानच निर्माण झाले. माझ्यासह गीता तुझ्या अंतःकरणात स्थापित झालेली आहे. परी हे बोलो काय गीता, जे हे माझी उन्मेष लता, जाणे तो समजता मोहात मुके. आता एकंदरीत या गीतेबद्दल बोलायचं झालं तर गीता हा शब्द आहे. गीता म्हणजे काय? तर माझ्या अंतःकरणातनं निर्माण झालेलं ज्ञानच आहे. हे ज्ञान कसं आहे? तर लता, उन्मेष लता. लता म्हणजे वेली. आता वेलीला दुसरं असं नाव असतं वल्ली. वल्ली म्हणलं की औषध. हे काय आहे? औषध. आणि जर ते औषध तुझ्या अंतःकरणात निर्माण झालं तर मोह कसा राहील? एक काय असतं की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं जे बाह्यवस्तूबद्दलची आपली आसक्ती, त्यानं मोह निर्माण होत असतो. आता आसक्ती नाहीच. एखाद्या माणसाला काय आहे की अमुक पदार्थ खायचा, तमुक पदार्थ खायचा, मग त्याच्याकरता कुठं हे कोणत्या हॉटेलमध्ये होतं काय म्हणून तिथं जाऊन खायचं. पण जर घरातच ते सगळे पदार्थ त्या हॉटेलपेक्षा चांगले होत असतील आणि त्याची मनाची, त्याच्या जिभेची शांती होत असेल ते खाल्ल्यावर, तो कशाला बाहेरचा विचार करतो? आता कुठलाही पदार्थ समोर दिसला तर तो म्हणाल काय करायचं, आपण ह्याच्यापेक्षा सुंदर आपल्या घरी होतं. तसं आमच्या ठिकाणी काहीच आसक्ती राहिली नाही, कारण त्या सगळ्या वस्तूपासून, बाह्य वस्तूपासून सुखाचीच खरी गरज आहे आम्हाला. वस्तू कशाला पाहिजे? वस्तू सुख देत असली तर ती वस्तू, नाहीतर काय करायचं आहे? त्याला म्हणतात मोह. त्या वस्तूविषयी जे आकर्षण आहे, आसक्ती आहे, तो मोह आहे. आणि संपूर्ण मोह गेला. हे पुन्हा पुन्हा अर्जुनाला सांगावं लागलं, कारण त्याला मोह निर्माण झालता ना. म्हणून मग ज्यांनी हे गीता ऐकली त्याचा मोह निघून गेला. तसं तुझ्या ठिकाणी झाले. तुला आता जे काही सांगितलेलं आहे तुझ्या अंतःकरणात थांबल्यामुळं तुझ्या ठिकाणी जाणे तो समजता मोहामुके. ज्यानं हे गीता यथार्थ जाणली त्याला मोहच काही राहत नाही. सेविली अमृत सरिता, रोगू दवडोनी पंडुसुता, अमरपण उचिता देवोनी घाली. आता त्याच्यानंतर वर जसं उन्मेष लता म्हणजे वल्ली सांगितलं, तेच इथं आलं की अशाच तऱ्हेनं अमृताची नदी,
ही अमृतसरिता ज्यानं सेवन केली त्याला कोणते रोग होणार आहेत? कुठलाही होणार नाही. कारण औषधाला सुद्धा अमृतच म्हणायचे. मग औषध काय करतं आहे? आमच्या रोग निवारण करतं आहे. आणि हे औषध त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग त्यापेक्षा श्रेष्ठ असलेलं औषध ते इथला रोग घालवील. आणि रोग कोणता आहे? तो रोग मोह हाच रोग आहे. मुळात मनुष्याच्या ठिकाणी आसक्ती ही सगळ्यात त्याला गुंतून टाकणारी. तो त्या आसक्तीने सगळीकडं काय असतं, दोन गोष्टी. संसार म्हणजे काय करतोय आपण, तर काय काय मिळवायचं आहे त्याची आशा धरतो. हे मिळवायचं आहे, हे मिळवायचं आहे, ते मिळवीन असं ठरवलं आहे, मिळेल कधीतरी आशा आहे. आणि जे मिळवलं आहे ते सांभाळायचं आहे. म्हणून आशांपाश गेले आशापाश निवारोणी. जे भक्त आहेत ते भक्त ऐसे जाना, जे देही उदास गेले आशापाश निवारोणी. त्यांच्या ठिकाणी बाहेरच्या दृष्टीत सगळं उदास आहे. आता वृत्तीत दोन प्रकार असतात. एक प्रिय वृत्ती, दुसरी अप्रिय वृत्ती, आणि तिसरी असते ती उदास वृत्ती. मग प्रिय नाही अप्रिय नाही म्हटल्यानंतर तिसरी ती जी वृत्ती तिच्या वृत्तीच्या ठिकाणी काहीच नाही. असं जेव्हा होतं तेव्हा त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आसक्ती नाही, हाच त्याचा आजार निघून गेला. म्हणून रोगू दौडूनी पंडूसुता अमरपण. हे सगळं जे काय आम्हाला पाहिजे वाटतं त्याच्या ज्या वासना आहेत तेच आम्हाला जन्माला घालतात. हे परत आठवायचं आणि ते नाही मिळालं आणि त्यात जर मृत्यू आला झालं. मग त्या ठिकाणी आता एवढं सगळं त्या जड भरतानी कितीतरी सगळं बाहेर येऊन वानप्रस्थ आश्रमात परिपूर्ण केलं. आणि जाताना त्या हरणाबद्दलचं आसक्ती राहिली. कसं व्हायचं ह्याचं, माझं मृत्यू आता येणार, ह्याचं कसं व्हायचं. मग हरणी गर्भा गेला. तिथं गेल्यानंतर त्याला भान झालं की आपलं हे का जन्म मिळाला, तर आपलं मागचं चुकलं आहे म्हणून. मग आता नाही. मग कुठल्या तरी बेटावर बसले, त्या आता हरण आहे ना ते, दुसऱ्या श्वापदाने खाऊन म्हणून त्या बेटावर बसून निराहार आणि निर्जल त्यात त्याचा मृत्यू झाला. म्हणजे त्यांनी मागून घेतला मृत्यू, आता मला नको आहे. याच्या ठिकाणी जर कोणतीच वासना राहिली नाही तर जन्माचं भांडवल संपलं. म्हणून अमरपण उचिता. मग तो काय आहे, अमर झालेला आहे. अमरत्व प्राप्त होण्याकरता काय करावं लागतं, तो विषय गाडून टाकला की संपलं. मरण माझे मरोनी गेले, मज केले अमर. आता मरणाचंच भय नाही तर मग जन्म तरी कसा यायचा. तैसी गीता हे जाणीतली या, काय विस्मयो मोह जावया. तरी आत्मज्ञाने आपण पया मिळीजे येथ. आता ज्यांनी गीता परिपूर्ण जाणली, अंतःकरणात ठेवली, त्याच्या ठिकाणी मोह जाणार का नाही असं काय, आणि गेला असेल याचं आश्चर्य काय, हे जाणारच आहे. सूर्य उगवल्यावर अंधार जाणारच आहे. अंधार कसं काय गेला असं म्हणायचं काहीच कारण नाही. अंधार जाणार आहे. कारण गीता हे ज्ञान आहे आणि ज्ञानानं आपण स्वयंपुरे. गीता आम्हाला त्या ज्ञानानं स्वस्वरूपाकडे पाठवते. आणि स्वस्वरूप हे अत्यंत कसं आहे, हे आनंददायी. जसं विरोचन आणि इंद्र या दोघांना ब्रह्मदेवाने सांगितलं की चांगले कपडे घाला, दागदागिने घाला, आणि कुठल्या तरी पाणी, आता तेव्हा आरसा नाही म्हणून पाण्यात जाऊन तुम्ही तुमचं काय करा, रूप निहाळा. आता हे दोघंही राजे, यांना काय कमी, कपडा लत्ता सगळं घातलं. तिथं जाऊन पाहिल्यावर आपलं स्वरूप दिसल्यावर आनंदच झाला ना. आपण चांगले दिसतोय आरशात बघितल्यावर, असं ज्याची त्याला आनंदच होतो पाहताना. इंद्र म्हणलं हे खरं आहे, पण मी इकडं निघून आल्यावर माझं प्रतिबिंब तिथं कुठे आहे आता. विरोचन म्हणलं हेच खरं आहे. झालं, त्यांनी आपलं काय, मग आपला संप्रदाय स्थापन केला. खा प्या, ऋण काढून खा, पण खाच. हे सगळं जे काही चारवाक मत त्याच्यापासून तयार झालं. इंद्राने म्हणले तसं नाही, पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले. हा आनंद आहे, पण हा तात्कालिक आनंद आहे, हा कायमचा नाही. म्हणले कर अभ्यास. आता तुला कळलं आहे तर आनंद शोधेपर्यंत अभ्यास कर. जया आत्मज्ञानाचा ठाई, कर्म आपुलिया जीविता पाही. होवो निया उतराई लया जाय. आता जिथं आत्मज्ञान झाले तिथं
कर्मच कोणतं नाही. कर्म करण्याकरता आपल्याला कर्म जागं करतं, स्फुरण देऊन आपल्याला करायला लावतं. आता कर्म म्हणतो तुमच्याजवळ होतं ते माझं भाग्य, उतराई झालं. म्हणजेच त्यांच्या ठिकाणी कुठली आसक्ती नाही तर कर्माचं काय आलं आहे? काही नाही. कर्मही तिथून संपली, कर्मविपाक झाला. म्हणजे कर्मबीजच संपलीत. पूर्वसंस्कारानं संचितात जेवढी बीजं साठवली होती आम्ही, ती कुठं आली होती की आमच्या ठिकाणी भोगामध्ये, प्रारब्धामध्ये. आणि त्या कर्माचं जितके अंश आमच्या ठिकाणी उभा राहायचे, त्याचापासून परिणाम उभा राहिला की मग कर्म पुन्हा आम्हाला जन्माला घालायचं. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. ही चक्र चालूच होतं. आता कर्मबीजच संपली आणि मग कर्माचं काही उरलेलं नाही. हरपले दावोनी जैसा, मागू सरे वीर विलासा. ज्ञानची कळस वळे घे तैसा, कर्मप्रसादाचा. एकंदरीत जे काय आपलं हरवलेलं असतं ते शोधायचं असलं तर त्याचा माग शोधावा लागतो. समजा एखाद्या माणसाचं काहीतरी हरवलं आहे, तर तो काय विचार करतो की मग मी आता ह्याच्या अगोदर काय केलं, त्याच्या अगोदर काय केलं, त्याच्या अगोदर, असं शोधत शोधत जातो. मग मी इथं हे काम केलं, त्याच्या अगोदर काय ते काम केलं, असं करत मग कोणतं काम केलं तर की त्यात माझी वस्तू मी कुठं ठेवली हे त्याच्या ठिकाणी काय लक्षात आलं, हा माग आहे. म्हणजे तो कसा झाला, त्या मागाप्रमाणे ते वस्तू शोधायला गेला. आता त्याच्या ठिकाणी ते जे काही हरवले ते हरवलं आहे असं नाहीच, म्हणून मग मागाची गरज नाही. त्याच्यात मागू सरे वीर विलासा. आता ते जे काही हरवले त्या वस्तूच आपल्याजवळ राहिली. आपल्याजवळची वस्तू आपल्याला हरवली असं आत्तापर्यंत वाटतच होतं ना. मग परमार्थ का करतोय तर प्राप्तीचीच प्राप्ती आहे, तेच प्राप्त करून दे. म्हणून जे काही आपलं हरवलं आहे ते कोणाकडं बघावं, हरपले गिवसावे, ते संताशी भजता. म्हणजे संताकडं लक्ष गेलं तर तुम्हाला तुमचं हरवलेलं सापडेल. याच्यामुळं त्या ज्ञानाचा जो काही कळस आहे परिपूर्णतेचा, तो कशावर लागला, कर्मप्रसादावर. म्हणजे कर्माच्या राजवाड्यावर आता ज्ञानरूपी कळस लागला. म्हणजेच जे कर्मशुद्धीपासून आमचं झालं पहिल्यापासून साधन सुरू की आता मलनिर्क्षय व्हायला करता आम्ही काय केलं होतं की सत्कर्म केली. तिथून हे बांधकाम सुरू झालं होतं या कर्मरूपी राजवाड्याचं. आता इतकं पूर्ण झालं की वर कळस बसवलेला आहे. म्हणोनी ज्ञानिया पुरुषा, कृत्य करू सरले देखा. ऐसा अनाथाचा सखा बोलेला तो. तेव्हा जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांना आता काही करायचं राहिलं नाही. कारण या श्लोकाचाच कृतकृत्य शब्द आहे. काही करायचं नाही. करायचं कशासाठी करायचं होतं ते जर फलच प्राप्त झालं आहे तर आता काय करायचं राहिलं आहे. काही करायचं नाही. असं जे काही आहे हे भगवंतानी प्रत्यक्ष सांगितलं. भगवंताला एक उपमा दिली की अनाथाचा सखा. म्हणजे या भगवंताला जे अनाथ आहेत त्या अनाथाबद्दल तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे की दीने बहु आवडती. जे काही आहे त्याला दीन याचा अर्थ अनाथ. अनाथ म्हणजे अंतःकरणानं अनाथ, त्यांच्या बाहेरच्या गरिबीने अनाथ नाही. अंतःकरणानं काय, त्यांच्या ठिकाणी अज्ञानच जाईन आणि त्या अज्ञानानं त्यांना अतिशय त्रास दिला आहे. त्यांचं अज्ञान जाण्याकरता भगवंतच त्यांच्यावर कृपा करतो, असा तो आहेस. ते श्रीकृष्ण वचनामृत पार्थी भरोनी असे ओसंडत, मग व्यास कृपा प्राप्त संजयासी. याप्रमाणे आता भगवंताने जे भगवद्गीतेत सांगितले ते ज्ञान अर्जुनाच्या ठिकाणी इतकं भरलं की ओसंडते, बाहेर आलेलं आहे, ओसंडून व्हायला लागलं. पण संजयाने सांगितलं की माझ्यावर सुद्धा व्यासाची कृपा आहे. व्यासकृपेनं मलासुद्धा हे प्राप्त झाले. अर्जुन प्रत्यक्ष भगवंतापुढं ऐकतोय, पण मी व्यासकृपेनं तेच सगळं ऐकतोय. मग जितकी परिपूर्णता
अर्जुनाची झाली तशी परिपूर्णता माझीही झालेली आहे. तो धृतराष्ट्रराया सूतसे पान करावया, म्हणून जीवितांतू तया नव्हेची भारी. आता त्याच धृतराष्ट्राला संजय सांगत होता, त्याला सांगण्याकरता व्यासाने तिथं त्याच्यावर कृपा केली होती. हे काम त्याला दिलं होतं की तू धृतराष्ट्राला सांग तिथं काय काय चालतंय ते. हे सगळं सांगत असताना भगवंताचा आणि अर्जुनाचा जो संवाद आहे तो संवादसुद्धा ऐकलाय संजयानं, आणि ते सगळं याला सांगितलं आहे. कोणाला? धृतराष्ट्राला. धृतराष्ट्रानं ते ऐकलं आहे. त्याचा परिणाम आता दिसत नाही, पण जीवनांती म्हणजे शेवटी त्याला मरण आलं तेव्हा मग मात्र गीतेचं ज्ञानच तिथं उपयोगी आलं. तोपर्यंत काय होतं, तोपर्यंत ते आवरणाखालीच राहिलं होतं. ते वाया गेलं असं नाही. जसं आम्ही काय करतो, शेतकरी खळं करतो आणि मग तिथं जे काही धान्य तयार होतं ते धान्य घरी घेऊन येतो, पण ते धान्य जे आजूबाजूला पडतं ते पाऊस पडल्यावर आपोआप उगवतं. आता ही पेरणी केली नाही पण ते उगवलं. तसं हे जे काही आलेलं ज्ञान आहे ते धृतराष्ट्राला आत्ताच्या आत्ता नाही. जसं आता अर्जुनाला ते परिपूर्ण वाटलं, संजयाला परिपूर्ण वाटलं, धृतराष्ट्राला वाटलं नाही, पण वाया गेलं नाही. ते परत काय आहे त्या ठिकाणी जीवनाच्या शेवटच्या क्षणाला त्याला उपयुक्त झालं. एरवी गीता श्रवण अवसरी, आवडो लागता अनाधिकारी, परी शेखी तेची उजरी, पातली भली. याप्रमाणे जे गीता श्रवण करतात, गीतेतलं सांगितलेला बोध ऐकतात, त्यांना ते आत्ता अनाधिकारी जरी असले, आपलं काय आहे श्रद्धेने येऊन ऐकायला बसतात, काय कळलं काय काही नाही, पण हे उपयोगीच आहे त्यांना. ते आज त्यांना कळत नाही पण त्यांच्या ठिकाणी कळणं तयार होईल आणि मग त्यांना हे सगळं श्रवण झालेलं आठवायला लागेल. हे आपण सगळं ऐकलेलं आहे, पण आत्ता नव्हतं. कारण आत्ता कोण आहे? तो अनाधिकारी. अनाधिकारी म्हणजे कोण? खऱ्या अर्थानं तो श्रोता नाही, तो मनन करत नाही, निधिध्यासन होत नाही. मग असा जो काय असलेला अनाधिकारी, त्यांनी जरी गीता ऐकली, आज फक्त श्रद्धेने ऐकतो, तो कळून घेण्यासाठी नाही, पण त्याचा उपयोग त्याला निश्चित होईल. वेळ लागेल, अवसरी म्हणजे कधी ना कधीतरी त्याला ते प्राप्त होईल. जेव्हा द्राक्षी दूध घातले, तेव्हा वाया गेले गमले, परी फळपाकी दुनावले, देखिजे जेवी. त्याला त्याने उदाहरण दिलं की द्राक्षाच्या वेलाला दूध घातले. आता हे घातल्यावर त्या वेलाचा काय फायदा होतो हे त्या घालणाऱ्याला माहिती, पण दूध तिथं घातल्यानंतर दूध वाया गेलं असं वाटतं ना. दूध ओतून दिलं. जसं ज्ञानेश्वरीत आलं आहे की बियाणं पेरलं म्हणजे सांडी विखुरी गेले, आपण ते पीक उगवून आल्यावर कळतं हे पेरलेलं वाया गेलं नाही, हे आलं. तसं दूध आत्ता घातल्यावर वाटतंय वाया गेलं, पण जेव्हा त्या वेलाला भरघोस द्राक्षे लागतील तेव्हा हे दुधाचा फायदा आहे. मग काय झालं? जेव्हा फळ लागलं तेव्हा कळलं, आता घातलं तेव्हा काही नाही. कशासाठी सांगितलं? गीता अनाधिकाऱ्याने ऐकली तरी त्याचा फायदा नक्की दिसून येईल. तैसी हरिवक्त्रीची अक्षरे, संजय सांगितली आदरे, तीही आंधू तोही अवसरे, सुखिया झाला. असं हेच भगवंताच्या मुखातून निघालेली गीतारूपी अक्षरं संजयानं अत्यंत अंतःकरणाच्या आदरातून ऐकली आणि त्याच प्रकारे कारण व्यासाची आज्ञा पाळली आणि धृतराष्ट्राला सांगितली. आता तो अंधू हा शब्द मुद्दाम घातला. अंधू म्हणजे आता अनाधिकारी, अज्ञानी, कारण त्याला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही, हे तुला कोणी विचारलं असं तो त्याला म्हणतो. पण अवसरे सुखिया झाला, पुढं मात्र त्याला हेच उपयुक्त आलं आणि शेवटच्या क्षणाला या धृतराष्ट्राचं शरीरसुद्धा मिळालं नाही शोधलं तर. मग काय झालं? त्यांनी योग शक्तीनं अग्नी तयार केला आणि शरीराला जाळून टाकलं. हे कधी झालं? हे शेवटी. तोपर्यंत धृतराष्ट्राला ह्यातलं काय मिळालं होतं हे कळालं नव्हतं.
तेची मराठी विन्यासे, मिया उन्मेषे ठसे ठोंबसे, जाणे नेणे तैसे निरोपिले. आता तोच गीतेचा भाग मराठीत लिहिण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या अंतःकरणात जसं सुचलं, जे ऐकलेलं ज्ञान जसं बाहेर आलं तसं लिहिलं खरं. आता ती भाषा, त्या भाषेचे यमक सगळे जुळले असतील असं नाही. ठसे ठोंबसे म्हणजे काय ओबडदोबड म्हणा, जसं जमल तसं म्हणा असं मी लिहिलं असेल. पण जरी अक्षरं त्यातली योग्य नसली, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारचे अलंकार, उन्मेष, उत्प्रेक्षा हे सगळं जर साधलं नसेल, ज्याला साहित्य वाङ्मय म्हणतात, ते माझ्याकडून जरी नीट नाही झालं तरी गीतेचंच ज्ञान सांगितलं आहे ना मी काही दुसरं काही सांगितलं आहे का? मग ते अक्षरं नसतील धड, पण त्यातला आशय, त्यातला बोध मात्र योग्य आहे. जाणे नेणे तैसे निरूपिले. आता मला कळू न कळू पण मी मात्र निरूपण केलेलं आहे. सेवंतिये अरसिकाही, अंग पाहता विशेषू तरी नाही, परी सौरभ्य नेले तिही भ्रमरी जाणीजे. आता त्याला उदाहरण दिलं त्याच्याकरता की सेवंतीचं झाड आहे आणि अरसिक होता. त्या अरसिकाने पाहिलं काय वाकडं तिकडं झाड आहे, फाटे तरी सरळ आहेत का, आणि याला काय फुलं आहेत, एवढ्या तेवढ्या फुलाचा काय वास घ्यायचा, या फुलाला काय. पण भ्रमराला कळलं हे किती चांगलं आहे, आणि भ्रमर मात्र तिथलं मकरंद घ्यायला धावले. आता ह्या अरसिकाला वर पाहिलं, जसा एखादा काय कीर्तनकार आहे आणि खूप छान सांगतोय, पण त्याचा तो काळ्याला आहे, त्याला नाक काही धड नाही, नीट उभा राहता येत नाही. म्हणले काय माणूस आहे, आपण ते किती ज्ञान सांगतोय, ह्याकडं पाहावं का त्याच्या वरच्या रंगरूपाकडं पाहायचं. ते उदाहरण इथं आलं की जसं सेवंतीच्या तुम्ही झाडाकडं पाहून वाकडं तिकडे म्हणून नाक मुरटलं तरी भुंगा नाही, भुंगा शोधतो की हेच चांगलं आहे आणि त्यातला तो मकरंद घेत असतो. तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मज देईजे, जे नेणणे हेची सहजे रूप की बाळा. एकंदरीत पाहायला गेलं तर मी ह्याच्यामध्ये जे प्रमेय द्यायला पाहिजे ते सगळे दिले. आता ते योग्य नसले तर काय करा, तुमच्या ठिकाणी ते राहू द्या. आता माझं जे काही चांगलं वाटत असेल ते घ्या. कारण काय आहे, मी एक लहानच आहे आणि लहानाच्या ठिकाणी स्वाभाविक अज्ञान असतं. लहानाला काय कळतं का, आपण ह्या लहान आहे ह्याला काही कळत नाही म्हणतं, तसं मी लहान आहे, माझ्याकडं न कळणं असेल कदाचित, पण ह्यातलं जेवढं कळतं आहे ते तुम्ही घ्या आणि माझं न कळणं आहे ते मी लहान पोरगा आहे म्हणून माझं सोडून द्या. ते नेणणे हेची सहजे रूप की बाळा. मी बाळरूप आहे असं समजा आणि माझं ते नेणं बाळरूपातलं आहे. मी स्वाभाविक अज्ञानी लहान असल्यामुळं, म्हणून त्याला सोडून द्या. परी नेणते जरी होये तरी देखोनी बाप की माये, हर्ष केही न समाये चोज करीती. आता त्या बाळाला काही कळत नाही, पण बराच वेळ न भेटलेली आई समोर आली, बराच वेळ न भेटलेला बाप समोर आला की ह्याच्या ठिकाणी आनंद उभा राहतो. हा निर्भेळ आनंद आहे, हा आनंद भगवंताचाच आनंद आहे. त्याला हे आनंद, त्याला प्रतीक म्हणून समोर आई आली, बाप आला, हे जरी असलं तर त्याचा जो आनंद आहे तो त्याच्या आनंदाचा त्याच्या ठिकाणी असलेला भोगच आहे. तो आनंद भोगतोय. निमित्त असेल आई, निमित्त असेल बाप, पण ह्याच्या न कळण्याला सुद्धा आनंद मिळालाच ना. आणि तो हर्षकेही न समाये चोज करीती. आणि मग ते लागलं उड्या मारायला, आईच्या अंगावर झेप टाकायला लागलं तर त्याला पटकन उचलून घेते, वडील उचलून घेतात, म्हणजे चोज करीत. आता त्याचं ते कौतुक करू लागले, कारण तो आनंदात झाला आणि त्या आनंदाचं कौतुक आई वडीलसुद्धा करू लागले. हा आनंद त्याला जो उपभोगायला मिळाला तो अज्ञानाचा जरी असला तरी तो आनंदच आहे. तसं माझं नेणतेपणात काही झालं असलं तरी तो आनंद देणाराच विषय होईल. तैसे संत माहेर माझे, तुम्ही मिनलिया मी लाई,
लाडैजे तेच ग्रंथाचे निव्याजे जाणी जोजी. आता जसं माहेरात आलेली माहेरवासीन तिला बंधन नसतं. सासरी काय आहे, बाहेर यायची नाही, कोणी दिसलं की पदर घ्या अमुक घ्या. पण माहेरात आली तर ती काय माणसं असली तरी धडाधडा बसल तिथं. बैठकीत येईल, पदर पडल्याचं काही नाही, पळत गेली तर काय, कारण ते माहेरवासी नाही. तसं मी तुमच्या संताचं, तुम्ही संत म्हणजे माझं माहेर आहे. आणि मग मी तिथं आलो तर तुम्ही माझे लाड करताय. म्हणून मी तुमचा लाडाचा असल्यामुळं हे जे काही ग्रंथरूपानं तुमच्या पुढं माझं कौतुक दाखवतोय ते तुम्ही त्या कौतुकाला जाणून घ्या. आता विश्वात्मको हा माझा स्वामी निवृत्ती राजा, तो अवधारू वाक्पूजा ज्ञानदेव म्हणे. एकंदरीत माझे निवृत्तीनाथ हे एवढे तेवढे नाहीत, विश्वा एवढे. आणि त्या संपूर्ण विश्वरूप असणाऱ्या माझ्या श्रीगुरूची पूजा मी आता माझ्या ह्या ज्ञानेश्वरीतील वाक्यानं करत आहे. पहा, उपक्रमात काय होतं, मानसिक पूजाच दाखवली. ती मानस पूजा ती कोणाची आहे तर श्रीगुरूचीच. आता हृदय आपुले चौफाळून या भले, तिथून सुरू झाली. आणि उपसंहार कशात केला, पूजेतच केला. म्हणून उपक्रम उपसंहार हे एकाच विषयाचे असतात. तसं इथं आता माझे निवृत्तीनाथ हे सगळ्या विश्वाचे. म्हणून मी ज्ञानेश्वरी सगळ्या विश्वासाठी सांगितली असं नाही, माझ्या श्रीगुरूची पूजा म्हणून सांगितली. माझ्या श्रीगुरूच्या पूजेसाठी हे माझ्या मुखातून निघालेली वाक्य ही श्रीगुरूच्या पूजेसाठी मी दिलेली आहेत. ज्ञानदेव म्हणे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.